नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। गणपत उगडे मराठी व्याकरण YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, मला कल्पना आहे की तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी पोलीस भरतीची जय्यत तयारी करत असाल, कोणी वनरक्षकाची तयारी करत असाल, त्याचबरोबर येणारी जी काही 2026 मध्ये तलाठी भरती आहे त्या तलाठी भरतीसाठी काही जण लढत असतील, काही जण सिव्हिल इंजिनियर, मग ती महानगरपालिका असेल, PWD असेल, WRD असेल, WCD असेल, माडा असेल, टाउनशिप असेल, सिडको असेल, या विविध परीक्षा तुम्ही देत असाल। किंबहुना काही जण आरोग्य सेवक असेल, लिपिक असेल, टंकलेखक असेल, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही छोटी मोठी परीक्षा घ्या, प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। आणि मित्रांनो, तुम्ही YouTubeला देखील अनेक व्हिडिओ पाहत असाल, परंतु इतरांपेक्षा वेगळेपणा सर्वसामान्य विद्यार्थ्याला सहज समजेल, रुचेल, पटेल, अगदी पैकीच्या पैकी गुण तो मिळवून शकेल अशा साध्या सोप्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला मराठी व्याकरण शिकवत असतो। आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स वगैरे होत्या की तुम्ही चांगले शिकवता, किंबहुना तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजतं। कारण मित्रांनो, तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट 32 वर्षाचा माझा अनुभव आहे। 12 वर्ष हायस्कूल टीचर, 3 वर्ष ज्युनियर कॉलेज, 7 वर्ष सिनियर कॉलेज, आणि आजही मी UPSC, MPSC, PSI, STI, ASO, पोलीस भरती, तलाठी या सर्वच बॅचला मराठी व्याकरण शिकवत असतो। आज देखील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, तो आहे वाक्य पृथक्करण। कोणता आहे रे? वाक्य पृथक्करण। पहा, घटक काय आहे? वाक्य पृथक्करण। पृथक्करण आपला घटक काय आहे? वाक्य पृथक्करण। आता वाक्य पृथक्करणाच्या संदर्भात विचार करत असताना या घटकावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, म्हणजेच इथं आपण पाहतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन। आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे तरी कसं काय प्रश्न विचारला जातो? तर प्रश्न असा आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, शरदाच्या चांदण्यात, चांदण्यात, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर, गुलमोहर मोहक दिसतो। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, अशा प्रकारचं या ठिकाणी प्रश्न विचारला। आणि प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलंय की दिलेल्या वाक्यातील विधेय पूरक ओळखा, विधेय पूरक ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो। आणि असा प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले जातील। मग पर्यायामध्ये काय दिलं जातं रे? तर पर्यायामध्ये तुम्हाला दिलं जाईल की विधेय पूरक कोणता आहे, आणि मग खाली पर्याय दिले। पहिला पर्याय दिला A, शरदाच्या। B पर्याय दिला चांदण्यात, चांदण्यात, आणि C पर्याय दिला गुलमोहर, गुलमोहर, आणि D पर्याय दिला जाईल मोहक, मोहक। आता आपल्याला काय करायचं आहे? योग्य उत्तराची निवड करायची आहे, योग्य उत्तराची निवड करायची आहे। चला, कौन बनेगा करोडपती? काय वाटतं तुम्हाला? अंदाजे सांगा। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, आणि इथं विचारलंय वाक्यातील विधेय पूरक ओळखा। मग विधेय पूरक ABCD मध्ये उत्तर द्यायचं आहे। काय असू शकतं? तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट माहित पाहिजे, वाक्य पृथक्करण म्हणजे काय, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे विधेय पूरक कशाला म्हणतात, ही गोष्ट माहित पाहिजे। मग जर ह्या गोष्टी माहित असेल तर पटकन तुम्ही या ठिकाणी अचूक उत्तराची निवड कराल, आणि मग इथं अचूक उत्तर काय आहे माहिती आहे? हे उत्तर आहे D। कोणतं उत्तर आहे रे? D उत्तर तुमचं बरोबर आहे। कोणतं उत्तर आहे? D। मग हे उत्तर चुकीचं आहे, B उत्तर चुकीचं आहे, C उत्तर देखील चुकीचं आहे, हे Dच उत्तर बरोबर आहे। म्हणजे याच्यामध्ये विधेय पूरक आहे मोहक। आता मोहकच का?
मोहकच का, इतर का नको. तर याच्या पाठीमागची जी काही कारण आहे त्याच्यासाठी आता मी तुम्हाला शिकवणार आहे वाक्य पृथक्करण. पोलीस भरती असो, वनरक्षक असो, सिव्हिल इंजिनियरच्या परीक्षा असो, अथवा तलाठी असो, शिपाई पासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या. चला मी सुरुवात करतोय. आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय काय शब्द आहे, वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. आता वाक्य पृथक्करण याचा अर्थ काय होतो, पृथक. नीट लक्षात घ्या, इथं पहा, पृथक म्हणजे वेगळे करणे. वेगळे करणे. पृथक म्हणजे काय रे, वेगळे करणे. वेगळे करणे. आता कसं वेगळं करणं, तर वेगळे करणे अनेकांतून वेगळेपणा. अनेकांतून काय करायचंय, वेगळेपणा. वेगळेपणा. आता अनेकांतून वेगळेपणा म्हणजे नेमकं काय, तर याचा विचार करत असताना आपली भाषा ही वाक्यांची बनलेली आहे. आता वाक्यांची बनलेली आहे तर वाक्यामध्ये दोन भाग असतात. एक असतो उद्देश विभाग, दुसरा असतो विधेय विभाग. बरोबर. आणि मग आता लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की आपलं हे जे काही वाक्य वगैरे आहे या वाक्याचे हे भाग पडतात. हे वाक्याचे काय झाले रे, भाग झाले. लक्षात येतं, हे वाक्य आहे. आणि या वाक्याच्या संदर्भात विचार करत असताना वाक्य बर का, वाक्य, या वाक्याचे दोन भाग आहेत. पहिला जो काही भाग आहे त्या पहिल्या भागाला म्हटलं जातं उद्देश विभाग. पहिला जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, उद्देश विभाग. आणि दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागाला म्हटलं जातं विधेय विभाग. विधेय विभाग. एक कोणता भाग आहे रे, उद्देश. आणि दुसरा कोणता आहे, विधेय विभाग. आता उद्देश म्हणजे काय, तर उद्देश याचा अर्थ असा की वक्ता ज्याच्या विषयी बोलतो, ज्याच्या विषयी, वक्ता ज्याच्या विषयी बोलतो, वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात. त्यास काय म्हणायचं, त्यास उद्देश असे म्हणतात. लक्षात ठेवा, वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात. आता मी बोलतो, मी कशाबद्दल बोलतो रे, वाक्य पृथक्करणाबद्दल. किंबहुना मी असं म्हटलं की भारत माझा देश आहे. मी कोणाबद्दल बोलतोय, भारताबद्दल. आणि काय म्हणतोय, माझा देश आहे. काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे. मी कोणाबद्दल बोलतोय, काश्मीर बद्दल बोलतोय. आणि काय म्हणतोय, भारताचा स्वर्ग आहे. माझे वडील गावाला गेले. मी कोणाबद्दल बोलतोय, वडिलांबद्दल. काय म्हणतोय, गावाला गेले. मी खाकी वर्दी घेणारच. हे काय झालं, मी कोणाबद्दल बोलतोय, खाकी वर्दी बद्दल. आणि काय म्हणतोय, घेणारच. आता वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्यास उद्देश म्हणतात. आता पाहिजे आपल्याला विधेय म्हणजे काय, तर विधेयाच्या संदर्भात विचार करत असताना मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते, उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते, त्यास काय म्हणायचं रे, त्यास विधेय म्हणतात. विधेय म्हणतात. लक्षात ठेवा, वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्यास उद्देश म्हणतात आणि उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते त्यास विधेय म्हणतात. उदाहरण आपण पाहूया. उदाहरण असं आहे की आंबा हा फळांचा राजा आहे. राजा आहे. आंबा हा फळांचा राजा आहे असं वाक्य दिलं. आता मी कोणाबद्दल बोलतोय, आंब्याबद्दल बोलतोय. आणि काय म्हणतोय मी, फळांचा राजा आहे असं बोलतोय. बरोबर. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की हा जो आंबा आहे ना, या आंब्याच्या संदर्भात विचार करत असताना आंबा हा माझा उद्देश झाला. आणि हा फळांचा राजा आहे हा माझा काय झाला रे, विधेय झाला. हा फळांचा राजा आहे.
राजा आहे. हा माझा काय झाला रे? विधेय विभाग झाला. लक्षात येतं? मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, आंबा माझा उद्देश झाला आणि फळांचा राजा आहे हा विधेय भाग झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इथं हे जे काही वाक्य आहे याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग कसं? तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय पहा की आंबा हा फळांचा राजा आहे. या उद्देश विभागामध्ये एक येतं येणाऱ्या गोष्टी. मग एक काय आहे रे? मूळ उद्देश आहे. मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश आहे. आणि दुसरा जो काही भाग आहे त्याला म्हणायचं उद्देश विस्तार. काय आहे रे? उद्देश विस्तार. लक्षात येतंय? आणि मग या भागामध्ये इकडे काय आहे? एक पहिली जी काही बाजू आहे त्या पहिल्या बाजूला म्हटलं जातं कर्म व कर्म विस्तार. कर्म व कर्म विस्तार. दुसरा जो प्रकार वगैरे आहे त्याला म्हटलं जातं विधेय विधेय कर्म व कर्म विस्तार. नंतर दुसरा आहे विधेय पूरक. त्यानंतर काय आहे रे? विधेय विस्तार. आणि विधेय विस्तारानंतर पुढचा जो काही चौथा भाग आहे त्याला म्हटलं जातं विधेय. काय आहे ते? विधेय. आता पक्क लक्षात ठेवा बरं का. पक्क लक्षात कसं ठेवायचं? तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं? उद्देश विभागामध्ये मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार. इथं कर्म व कर्म विस्तार, विधेय पूरक, विधेय विस्तार आणि विधेय. या 4 आणि 2 6 2 4 6 6 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परत एकदा पहा, नीट बारकाईने विचार करा. कोणत्याही वाक्याचे 2 भाग असतात. एक असतो उद्देश भाग. वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात. उद्देशामध्ये 2 गोष्टी येतात, एक मूळ उद्देश आणि दुसरा उद्देश विस्तार. इकडे आहे तुमचं विधेय विभाग. विधेय विभागामध्ये उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते त्यास विधेय म्हणतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात, एक कर्म व कर्म विस्तार, विधेय पूरक, विधेय विस्तार आणि विधेय. येते लक्षात? आता आपल्याला ह्या बाजू ज्या आहेत या 6 4 आणि 2 6 गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर करूया आपण अभ्यास. काय घडतंय ते पहा. आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एक चार्ट बनवावा लागेल. चार्ट असा आहे, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की लक्षात ठेवा, इथं आपल्याला चार्ट लक्षात घेत असताना ठीक आहे. आता त्यानंतर इथं आपण पाहूया ते म्हणजे असं की इथं ही पहिली बाजू आहे उद्देश विस्ताराची. हा काय आहे रे? हा आहे मूळ उद्देश. नंतर मूळ उद्देशामध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा आहे कर्म व कर्म विस्तार. हे आहे विधेय पूरक. त्याच्यानंतर हा आहे विधेय विस्तार आणि त्यानंतरचा भाग आहे त्याला म्हटलं जातं विधेय. बरोबर? आता नीट लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायचं आहे, काय पाहायचंय रे? उद्देश विस्तार. उद्देश विस्तार हा आहे उद्देश विस्तार. त्यानंतर काय आहे पुढे? इथं मूळ उद्देश. मूळ उद्देश. त्यानंतर इकडे आहे कर्म व कर्म विस्तार. कर्म व कर्म विस्तार. हे काय आहे रे?
विधेय पूरक, नंतर ही काय आहे, विधेय विस्तार, आणि विधेय विस्तारानंतर हे आहे विधेय. हे किती बाजू झाल्या रे, 6 बाजू झाल्या, बरोबर. पण इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तर हा जो भाग आहे ना, याला म्हणायचं उद्देश विभाग. उद्देश विभाग यालाच म्हणायचं उद्देशांग. काय आहे, उद्देशांग. आणि हा जो भाग आहे याला म्हणायचं विधेय विभाग. यालाच काय म्हटलं जातं रे, विधेयांग. विधेयांग. मुख्य भाग वाक्याचे 2 आहेत. 2 भागाचा जर विचार वगैरे केला तर 2 भागाचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे उद्देश विभाग, विधेय विभाग. उद्देशांग आणि हे काय आहे, विधेयांग. ओके. आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, समजा परीक्षेला एखादं वाक्य दिलं. वाक्य काय दिलं रे, उदाहरण दिलं. उदाहरण असं दिलं, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. अशा प्रकारचं वाक्य दिलं. दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कुठे जायचंय रे, क्रियापदाकडे जायचंय. कुठं जायचं असतं, क्रियापदाकडे. आता या वाक्यातलं क्रियापद कोणता आहे, दिसतो. मग आता लक्षात ठेवा बरं का, वाक्यातील क्रियापदाला विधेय म्हणतात. एकदम परफेक्ट. वाक्यातील वाक्यातील क्रियापदास काय म्हणायचे रे, विधेय म्हणतात. विधेय म्हणतात. लक्षात ठेवा, वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं, विधेय म्हणतात. नंतर क्रियापदातील मूळ धातू शोधायचा. मूळ धातू काय, दिसणारा कोण, उत्तर येतं गुलमोहर. गुलमोहर हा वाक्यातला कोण झाला, कर्ता झाला. मग आता लक्षात ठेवा, वाक्यातील कर्त्याला मूळ उद्देश म्हणतात. मूळ उद्देश म्हणतात. वाक्यातील म्हणतात. लक्षात ठेवा, वाक्यातील जो कर्ता आहे ना, त्या कर्त्याला काय म्हणायचं, मूळ उद्देश म्हणतात. कर्त्याच्या अगोदरचे शब्द उद्देश विस्तारात असतात. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे उद्देश विस्तारात येतात. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे उद्देश विस्तारात येतात. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे काय होतात रे, उद्देश विस्तारात येतात. हे पक्क तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे कर्म व कर्मविस्तार. वाक्यात क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असते. व कर्माच्या अगोदरचे शब्द कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारात येतात.
विस्तारात येतात, हे पक्क लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर विधेय पूरक म्हणजे कर्त्याच्या नंतरचे शब्द विधेय पूरक असतात. कर्त्याच्या नंतरचे शब्द हे विधेय पूरक असतात. लक्षात ठेवा, कर्त्याच्या नंतरचे शब्द हे विधेय पूरक असतात. त्यानंतर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे असं की वाक्यात क्रिया कोठे कोठे, वाक्यात क्रिया, लक्षात ठेवा, वाक्यात क्रिया, वाक्यात क्रिया कोठे, केव्हा, कशी, वाक्यात क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती वेळ, किती वेळ घडली, याचा बोध हा विधेय विस्तारात येतो. याचा बोध हा विधेय विस्तारात येतो. ठेवा लक्षात. पहा आता किती परफेक्ट सांगितलं. आता नीट लक्षात ठेवा. वाक्याचे किती भाग असतात? दोन. एक उद्देश विभाग, त्याला काय म्हणायचं? उद्देशांग. दुसरा विधेय विभाग, त्याला काय म्हणायचं? विधेयांग. कधी पण लक्षात ठेवा, वाक्यातील जो कर्ता असतो ना, कर्ता, वाक्यातील हा जो कर्ता वगैरे आहे, कर्ता, तर वाक्यातील कर्ता म्हणजे मूळ उद्देश. वाक्यातील जो कर्ता आहे त्या कर्त्याला काय म्हटलं जातं? मूळ उद्देश. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे विधेय विस्तारात येतात, उद्देश विस्तारात येतात. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे उद्देश विस्तारात येतात. आणि कर्त्याच्या नंतरचे जे काही शब्द आहेत ते शब्द विधेय पूरक असतात. वाक्यामध्ये क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म, आणि कर्माच्या अगोदरचे शब्द हे कर्म विस्तारात येतात. त्यानंतर पुढे वाक्यात क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती वेळ घडली याचा बोध होणे, यालाच म्हणायचं विद्देश विस्तार. आणि वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला विधेय म्हणतात. त्या क्रियापदाला काय म्हणायचं रे? विधेय म्हणतात. ठेवा, एकदा पक्क लक्षात ठेवा. ज्याला हे गोष्टी समजल्या, ज्याला हे लक्षात राहिलं, 100% त्याला हमखास मार्क मिळतात. दे रे हरीण पलंगावरी असं कधीच होत नाही. हे कोण मी सांगतोय ना, कसं वाक्यातील कर्ता म्हणजे उद्देश, कर्त्याच्या अगोदरचे शब्द उद्देश विस्तारात येतात, कर्त्याच्या नंतरचे शब्द हे विधेय पूरक असतात, वाक्यामध्ये क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म, कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारात येतात, वाक्यामध्ये क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती वेळ घडली याचा बोध होणं, याला काय म्हणायचं? विधेय विस्तार म्हणायचं. आणि वाक्यातील क्रियापद म्हणजे विधेय. हे सहज पाठ होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग आता आपल्याला कितीही वाक्य सोडवता येतात. आता कितीही वाक्य सोडवता येतात याचा अर्थ असा की मगाशी म्हटलं होतं, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. काय रे? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता पाहून घ्या, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचंय? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. इथं वाक्य लिहितो मी अगोदर, म्हणजे तुम्हाला समजेल. पहिलं विधान घेतलं, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. गुलमोहर मोहक दिसतो. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठे जायचंय रे? तुम्हाला पहिल्यांदा जायचंय क्रियापदाकडे. लगेच क्रियापद म्हणजे विधेय लिहून टाकायचं. दिसतो,
आता इथं तुम्हाला याला प्रश्न विचारायचा, मूळ धातू दिसणारा कोण? उत्तर येतं गुलमोहर. लगेच इथं लिहायचं गुलमोहर. गुलमोहर लिहिलं. हा, आता क्रिया कोठे घडली? दिसतोय कसा रे? मोह. आता मोहक दिसतो, मग मोहक हे विधेय पूरक आहे, कर्त्याच्या नंतरचे शब्द. हा कर्ता आहे, कर्त्याच्या नंतरचे शब्द. आणि क्रिया कोठे घडलेली आहे रे? तर कोठे घडली? तर शरदाच्या चांदण्यात. क्रिया कोठे घडली रे? शरदाच्या चांदण्यात. आणि मग ह्या बाकीच्या ठिकाणी काय येतं रे? डॅश येईल. बरोबर. हे झालं पहिलं विधान. दुसरं विधान जर पाहिलं तर आपण जर म्हटलं की विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला, विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला, विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला, जेथे अंत झाला, विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला. आता या वाक्यामध्ये झाला, झाला हे काय झालं रे? क्रियापद झालं. हे पहा, झाला. आता झाला हे क्रियापद झालं. बरोबर. आता मग मूळ धातू होणारा काय रे? अंत. होणारा अंत. मग अंत काय झालं या ठिकाणी? अंत हा कर्ता झाला, म्हणजे मूळ उद्देश झाला. कर्त्याच्या अगोदरचे शब्द काय आहे? विजयनगरच्या साम्राज्याचा. मग इथं लिहायचं विजयनगरच्या साम्राज्याचा, ज्याचा. आता कोठे रे? कोठे रे? जेथे अंत झाला. पहा, आता सगळे शब्द चपखलपणे बसलेले आहेत, म्हणजे हे वाक्य इथं संपलेलं आहे. बरोबर. मी जर म्हटलं पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात, पहा बर का, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. लक्षात घ्या, पांढरे स्वच्छ दात काय होतात? मुखास शोभा देतात. आता पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. इथं लिहिलं पहा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. मुखास शोभा देतात. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. बरोबर. आता पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात म्हटल्यानंतर देतात. देतात हे काय झालं रे? विधेय. आता दिलेली काय आहे? देणारे. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. देणारे काय आहे? दात. दात हा कोण झाला वाक्यातला? उद्देश झाला. हा काय झाला? उद्देश. काय झाला रे? हा मूळ उद्देश. हा काय झाला? मूळ उद्देश झाला. बरोबर. दिलेली काय आहे रे? शोभा. आता शोभा काय झालं रे? शोभा पण कोणाला दिली? मुखास शोभा. मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचंय, मुखास शोभा हा काय झाला? कर्म व कर्म विस्तार. मुखास शोभा हा काय झाला? कर्म व कर्म विस्तार. आणि दात आहेत, पण दात कसे आहेत रे? पांढरे स्वच्छ. हा काय झाला? उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. मग आता इथं तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी पांढरे स्वच्छ हा उद्देश विस्तार आहे, दात हा मूळ उद्देश आहे, मुखास शोभा, मुखास शोभा हा कर्म व कर्म विस्तार आहे, आणि विधेय पूरक काय आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की विधेय पूरक आहे देतात. ठीक आहे. दुसरं पहा, दुसरं जर उदाहरण वगैरे आपण पाहिलं
तर समृद्धी दूरदर्शनवर बातम्या देते. पहा बरं का, समृद्धी दूरदर्शनवर बातम्या देते. समृद्धी दूरदर्शनवर बातम्या देते. आता आपल्याला वाक्य पृथक्करणाच्या संदर्भात आपण विचार करतोय. समृद्धी दूरदर्शनवर बातम्या देते हे काय झालंय रे? क्रियापद म्हणजे काय झालं हे याच्या भाषेमध्ये? विधेय झालं. देणारी कोण? उत्तर येतं समृद्धी. समृद्धी हा वाक्यातलं काय झाला? मूळ उद्देश झाला. उद्देश. बरोबर. त्याच्यानंतर दिलेल्या काय आहे रे? बातम्या काय झालं रे? कर्म. बातम्या दिल्यात पण कुठं? दूरदर्शनवर. हा कुठे क्रिया घडली? हा झाला विधेय विस्तार. काय झाला रे? हा विधेय विस्तार झाला. विस्तार. पहा किती सोपं आहे, ठेवा लक्षात. सगळं सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचं वाक्य, एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. बातमी येऊन थडकली. थडकली म्हणजे इथं आवाजाची निर्मिती नाही. बरोबर. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. मग या वाक्यामध्ये तुम्हाला नीट बारकाईने विचार करायचा आहे की इथं थडकली हे काय आहे रे? विधेय आहे. बरोबर. आता थडकणारी काय आहे रे? बातमी काय झाला रे? मूळ उद्देश झाला. काय झाला? मूळ उद्देश झाला. हा. मग क्रिया बातमी आहे पण कशी रे? युद्ध बंद झाल्याची. हा काय आहे? उद्देश विस्तार आहे. कोणता? उद्देश विस्तार आहे. हा उद्देश विस्तार झाला. आणि त्यानंतर इथं तुमच्या लक्षात येईल की विधेय विस्तार. आता विधेय विस्तारामध्ये काय काय येईल रे? तर विधेय विस्तारामध्ये एके दिवशी. बातमी कशी? एके दिवशी. त्याच्यानंतर क्रिया कशी झाली रे? एके दिवशी येऊन. मग अशा पद्धतीनं इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण चार्ट अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? वाक्य पृथक्करण सोडवायचं आहे. नीट लक्षात घेतलं? वाक्य पृथक्करण अशा पद्धतीने तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. पहा इथं बारकाईने तुम्ही जर विचार वगैरे केला तर हा विचार केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य पृथक्करण परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाहून घ्या. हे काय आहे रे? इथं जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर इथं तुमच्या लक्षात येईल की हा आहे उद्देश विस्तार. हे मूळ उद्देश. त्याच्यानंतर हे कर्म व कर्म विस्तार. त्यानंतर आहे विधेय पूरक. त्यानंतर आहे विधेय विस्तार. आणि तिकडे काय आहे रे? विधेय. मग इथं पहा, तुम्हाला पुन्हा एकदा नीट बारकाईने विचार करा. तर हा जो भाग आहे याला म्हटलं जातं उद्देश विभाग. आणि हा कोणता आहे रे? इकडचा विधेय विभाग. एक उद्देश विभाग आणि दुसरा विधेय विभाग. मग इथं प्रामुख्याने आपण पाहिलेलं होतं
की हा पहिला भाग, हा दुसरा भाग. मग इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं काय येतंय, पहिल्यांदा कर्ता म्हणजे मूळ उद्देश. मूळ उद्देश, बरोबर. त्याच्यानंतर हा काय आहे रे, उद्देश विस्तार. त्याच्यानंतर कर्म व कर्म विस्तार. त्याच्यानंतर काय आहे रे, इथं विधेय पूरक. विधेय पूरक नंतर विधेय विस्तार आणि विधेय विस्तारानंतर मग इथं आहे विधेय. विधेय. मग मी तुम्हाला सांगितलं एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. आता थडकली. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. थडकली. थडकली क्रियापद झालं. थडकणारी काय आहे रे, बातमी. बातमी. बातमी आहे पण कशी, युद्ध बंद झाल्याची. युद्ध बंद झाल्याची. झाल्याची कशी रे, इथं क्रिया कशी घडली, एके दिवशी. एके दिवशी येऊन. एके दिवशी येऊन. आमचा कुत्रा काळूराम एकदा खेळताना हौदात धक्कन पडला. आता पडला हे काय झालं, क्रियापद झालं. मूळ धातू काय, पड. पडणारा कोण रे, पडणारा कोण, पडणारा आहे काळूराम. काळूराम. काळूराम आहे पण कोण रे तो, आमचा कुत्रा. आमचा कुत्रा. हा, आमचा कुत्रा. आता एके दिवशी खेळताना हौदात धपकन. मग इथं एके दिवशी खेळताना. खेळताना हौदात धपकन. कुठे पडला रे, हौदात. कसा पडला, धपकन पडला. धपकन. आणि मग इथे काय येणार आहे, डॅश. आता पहा, आमचा कुत्रा काळूराम एके दिवशी खेळताना हौदात धपकन पडला. झालं. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वाक्य पृथक्करणाचा प्रश्न सोडवायचा आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं, काय, क्रियापद म्हणजे विधेय, कर्ता म्हणजे मूळ उद्देश, कर्त्याच्या अगोदरचे शब्द उद्देश विस्तारामध्ये, कर्त्याच्या नंतरचे शब्द विधेय पूरक असतात. वाक्यामध्ये क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म, कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारामध्ये, वाक्यात क्रिया कोठे केव्हा कशी किती वेळा घडली याचा उल्लेख होतो विधेय विस्तारामध्ये. तर पहा, अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीनं वाक्य पृथक्करण म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणकोणते आहे ते ओळखायचे कसे. परीक्षेला याच्यावरती 1 किंवा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. दिलेल्या वाक्यातील विधेय ओळखा, उद्देश ओळखा, कर्म व कर्म विस्तार ओळखा, विधेय पूरक ओळखा किंवा विधेय विस्तार ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपलं स्वतःचं अक्षर मराठी व्याकरण नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही विकत घेऊ शकता. चला तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. सर्वांसाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच नवीन घटक घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.